पावसाळा चांगला सुरू झाला अमरावती जिल्ह्यामध्ये आणि शेतकऱ्यांनी सोयाबीनचं बियाणं पेरलं। एक कळमजापूर चांदूर रेल्वे तालुक्यातला विनायक मानकर नावाचा अल्पभूधारक शेतकरी त्यांनी सोयाबीन पेरलं आणि फक्त 10% सोयाबीन उगवलं, 90% उगवलं नाही। त्यांनी तक्रार केली, दुकानदार दखल घ्यायला तयार नाही आणि अशा तक्रारी मोर्शीमधून येतात आहे, वरुडमधून येतात आहे, अचलपूरमधून येतात आहे, चांदूर रेल्वेमधून आहे। कोणती बूस्टर कंपनी आहे, त्या बूस्टर कंपनीचं बियाणं, हुतुतूचं बियाणं हे उगवलंच नाही आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यावर मोठा भुर्दंड बसला आहे। म्हणजे आता दुकानदार म्हणाल की बाबा मी बियाणं रिप्लेस करून देतो, परंतु पेरण्याची मजुरी गेली, त्यासोबतच तो महत्त्वाचा वेळही निघून गेला आणि त्याला दुबार पेरणीसाठी पुन्हा मजूर लावणे, नंतर खतं टाकणे, त्याचं सोयाबीनवर प्रक्रिया करणे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे। आणि म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांनी तातडीनं या सगळ्या गोष्टीची दखल घेणं अत्यावश्यक आहे। त्यासोबतच या सगळ्या गोष्टीचा रिपोर्ट राज्याच्या कृषी मंत्र्याला कळवणं सुद्धा आवश्यक आहे। या कंपन्यांवर आणि असं नकली सोयाबीन बियाणं विकणाऱ्या दुकानदारावर हे कारवाई करणं अतिशय आवश्यक आहे। आणि अनेक वृत्तपत्रामध्ये सुद्धा आलं। माझी सर्वांना विनंती आहे की ज्यांची अशी तक्रार असेल तर आपल्या तक्रारीची कॉपी माझ्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे त्याचा पाठपुरावा माझ्यामार्फत निश्चितच जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्याकडे, त्याचप्रमाणे जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांकडे केल्या जाईल। कोणत्याही शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये, त्याला फसवणूक झाली असेल तर त्याला मोबदला मिळाला पाहिजे, हा माझा आग्रह राहणार आहे आणि त्यासाठी आज तुमच्याशी संवाद साधला आहे।